खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं. तर त्या योगायोग फार चांगला आहे. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार. प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते. देशातला ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचं असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं. त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्या यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी आपले आभार मानतो शिंदे साहेबांचे. आखरी त्यांच्या नावाचं एकनाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे. तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचा आहे. मी आपले मनपूर्वक आभार मानतोय. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा सावंतजी असेल यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली. आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात महालाशिवाय दुसरा नाहीये. कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं. आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू. आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक रागरूप नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही पण तुम्ही आम्हाला
वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची, म्हणून मीडियाचे पण आभार धन्यवाद देतो. आणि ते दोन कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला रे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला आपला भिडू बच्चू कडू. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आज तर मंडळी, हे आहेत बच्चू कडू, जे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीररित्या त्यांनी प्रवेश केलेला. आणि प्रवेश करत असताना ते म्हटलेले आहेत की फक्त आमदारकीच्या पदासाठी नाही तर दिव्यांग तसेच शेतकरी यांच्या लढ्यासाठी आपण वर्षानुवर्ष जो लढा उभा केला आहे, या सगळ्या मुद्द्यांची लढाई अधिक मजबूत करण्यासाठी आपण शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आता काम करणार असल्याचं यावेळेस बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. जनसेवेचा नवीन आपण संकल्प करतोय असं ते म्हणतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत बच्चू कडू यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि त्यांची विधान परिषदेवरती देखील वर्णी लागलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी यावेळेस घेतलेला. हा निर्णय केवळ राजकीय पदासाठी नसून तो शेतकरी, दिव्यांग आणि वंचितांच्या प्रश्नांना अधिक ताकदीनं मांडण्यासाठी आपण घेतो आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली ग्रामगीता शेतकऱ्यांना समर्पित केली होती. त्याच विचारांचा वारसा आपण आज पुढे नेणार आहोत. आजच्या दिवशी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती घेत असल्याचा निर्णय त्यांनी यावेळेस जाहीर केला. हा प्रवास केवळ आमदारकीच्या पदासाठी नसून मुद्द्यांच्या लढाईसाठी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वभाव हा सेवाभावी असून सामान्यांसाठी वर्षा बंगल्याची दारं त्यांनी सदैव उघडी ठेवलेली होती आणि हा विश्वास या निर्णयामागे मुख्य आधार असल्याचं ते म्हणतात. देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करणं आणि शेतकऱ्यांना मोठी मदत करणं हे देखील त्यांच्यामार्फत होतं आहे आणि त्यासाठीच आपण शिंदे साहेबांच्या सोबत जातो आहोत असं त्यांनी यावेळेस नमूद केला. एकनाथ शिंदे हे सरकारच्या कर्तृत्वाचे पुरावे आहेत असं ते म्हणतात. पुढील काळात केवळ प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून न राहता शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय ताकद निर्माण करेल आणि पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न आहेत, मजुरांचे जेवढे प्रश्न आहेत, विधवा भगिनींचे प्रश्न आहेत, युवकांसाठीचे विशेष धोरण यावर भर दिला जाईल असं ते म्हणतात. गेल्या 25 वर्षापासून अपक्ष म्हणून काम केल्यानंतर आता अधिक जोमाने शिवसेनेच्या माध्यमातून कार्य केलं जाईल असं ते यावेळेस म्हणतात. झेंडा बदलला असला तरी पांढऱ्यावरून आपण आता भगव्यावर आलो आहोत असं ते या ठिकाणी म्हणतात. पण मूळ अजेंडा, झेंडा जरी बदलला असला तरी मूळ अजेंडा आणि वंचितासाठीच्या काम करण्याची जिद्द ही आपली कायम असल्याचं ते या ठिकाणी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, रयतेचं राज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पुन्हा प्रस्थापित करणं हेच आपलं अंतिम ध्येय असल्याचं यावेळेस बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, सलग 4 वेळा अपक्ष म्हणून ते निवडून आलेले आहेत. पुढील 15 ते 20 वर्षाच्या राजकीय प्रवासासाठी शिवसेनेसोबत राहण्याची ग्वाही देखील त्यांनी केलेली आहे. केवळ पदासाठी नाही तर मुद्द्यांच्या लढाईसाठी, दिव्यांग, शेतकरी, मजूर यांच्या लढाईसाठी आपण हा निर्णय घेतोय असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक आपण मजबूत करणार आहोत असं ते म्हणतात. युवकांच्या भविष्यासाठी एक स्वतंत्र आणि प्रभावी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी आपण करणार असं ते सांगतायत. शेतकरी आणि मजुरांच्या हमीभावासाठी आणि न्याय हक्कांसाठी मंत्रालयामार्फत पाठपुरावा आपण करणार असं ते या ठिकाणी सांगतायत. तर हा राजकीय प्रवेश केवळ एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं नसून वंचितांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सत्तेत आणि सत्तेच्या माध्यमातून
अधिक प्रभावीपणे सोडवण्यासाठी घेतलेला एक धोरणात्मक निर्णय असल्याचं यावेळेस बच्चू कडू यांनी सांगितलंय. ते म्हणतात की झेंडा बदलला असला तरी अजेंडा मात्र आमचा तोच राहणार आणि याच ब्रीद वाक्यासह जनसेवा आणि जनसेवेचा हा प्रवास आता अधिक वेगाने आपण सुरू करणार असं बच्चू कडू यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.